चालू होते. हा बोल. हाय गाईज, आम्ही आता चाललोय. कुठं चाललोय? माळशेज घाटला. माळशेज घाटला. कुठे चाललोय? माळशेज घाटला नाही चाललो, आपण मार्लेश्वरला चाललोय. मार्लेश्वरला आधी आपण जाणार आहे कणकेश्वरला, आणि कणकेश्वरला जाणार आहे आपण मार्लेश्वरला. हा कणकेश्वर. अरे ते कर्णेश्वर का काय आहे ते आधी लागतं काय? हा ते आधी लागतंय आपल्याला. ते बघा कुठं लागतंय. हा मी लावतो आता मॅप. आता आपण चाललोय बघा. हा आहे आकाश आणि हा आहे सुरळ. आपण आपली ड्रायव्हिंग करतोय आणि आपली गाडी आहे टाटा पंच. आमचा मित्र श्रेयस आणि मी श्रेयस, मी होस्ट आहे. चला बाकी बघू पुढे. आता आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र कर्णेश्वरला. कर्णेश्वरचं मंदिर आहे इथं. हे पूर्ण आपलं पांडवकालीन मंदिर आहे, दगडाचं मंदिर आहे. इथं दर्शन घेऊन आता आपण इथं आलो. कर्णेश्वर देवस्थान. इथं एक गणपतीचं मंदिर आहे आणि इथं पूर्ण मंदिराची माहिती आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या मंदिराची माहितीची. तुम्हाला पूर्ण मंदिराच्या माहितीची हे भेटेल माहिती. आता आपण चाललोय परशुराम मंदिरात. पुढे परशुराम मंदिर. कुठे आलोय? हा परशुराम घाट. हा काय सूरज? परशुराम घाट. परशुराम घाट काय? परशुराम मंदिरला आलोय आपण. हा बघू मंदिर कसं आहे. पहिल्यांदाच आलो सगळे. आता आलो आपण परशुराम मंदिरात आणि हे चोमे आहेत सगळे. हा सर्वात मोठा चोमा. हा ना. हा, मी बोलते वरनं. चला दर्शन घेऊ. अशी पायवाट आहे जायला आणि बाकी इथनं फुल ग्रीनरी आहे. आणि इकडनं पुढनं गाव दिसतं बघा असं खालनं, नदी वगैरे एकदम भारी. आणि कोणच नाही अजून. मंदिर पण उघडाय की नाही काय माहिती. इकडनं रस्ता चांगला आहे रे. इकडं सगळी गवत आहेत. इकडनं सीन बघा, सीन चेक करा. सीन ग्रीनरी एकदम ढगाळ वातावरण. मला पण दाखव. शाळेमध्ये चाललाय पोरगा सोमवारच्या दिवशी. श्रावणी सोमवारला आपलं पहिलं दर्शन होणार आहे परशुराम देवांचं. ब्रह्मचैतन्य हे काय आहे रे? घर आहे वाटतं ना. हा हो एवढं चढायचं आहे आपल्याला. बाहेरच आहे. लाईट बंद केलीस गाडीची? आलो आलो थोड्याच वेळात आलो. कसं मंदिर इथं? परशुराम मंदिर प्रवेशद्वार. फाटकी पॅन्ट बिंट अलाउड नाही ना? फाटकी पॅन्ट फाटकी पॅन्ट वगैरे घालून येऊ नका इथे येत असेल तर. फ्रॉक वगैरे. चप्पल काढायला नाही ना इथे. चप्पल इकडेच काढू रे. मंदिर इथंच आहे का? इकडेच आहे इथं काढायचं आहे की. हां ते इथे आहे. चप्पल काढायला इथं आत आहे. हे तलाव बघा. गाईचं इथं असं तोंड आहे. कासव बघा, कासव 3-4 कासव. असं बघा कासव. मासे पण आहेत बारकी बारकी. आता कॅमेऱ्यात किती जस्टिफाय होते काय माहिती. बघा कसं दिसतंय. एकदम भारी सीन. एकदम त्याला बघून पळायला बोलतो. शेवाळी आहे जाम. मंदिर आहे छोटंसं.
इथं जरा थांबलोय, आपल्याला एक धबधबा दिसलाय हायवेच्या बाजूलाच आहे. बघून येऊ धबधबा कसं काय. आणि इथं आपली गाडी लावली आहे टाटा पंच. पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. तर आपण येऊ नाही येऊ गॅरंटी नाही. हो धबधबा धबधबा नुसता पिसाळणारा पाणी. काय कचरा रे लांबच का? पाणी वगैरे भारी आहे. धबधबा मग कसला दिसतो. पाऊस पडत असेल तर एकदम खवळलेला आम्ही असेल. आलो ना तेव्हा पाणी किती होता. बघा लुक बघा काय वरना पाणी पडतो. सिनिक व्ह्यू आहे एकदम. धबधब्याचा व्ह्यू बघा ना. आमची चालून चालून हालत खराब झालेली आहे. कोणीतरी मदत करा आम्हाला वरती चढायला. तुम्हाला काय सांगू, आमचे पाय एवढे दुखलेत ना, तुम्हाला सांगू नाही शकत आम्ही. दुखून राहिलेत. दुखून राहिलेत. दुखून राहिलेत. अशक्य सुंदर सह्याद्री. बघा काय धबधब्याचं नाव काय आहे आपण. इकडून धबधबा. पाणी असं थेंब त्याचे पाण्याचे थेंब असे स्प्रेड होत आहेत. म्हणजे नाणेमाची ह्याच्यापेक्षा होता इथपर्यंत येतात. नाणेमाची ह्याच्यापेक्षा उंच आहे. ह्याच्यापेक्षा उंच आहे. पाणी येतं इथपर्यंत. आली असेल तिथं. Scenic view. धबधबा बघा काय सीन आहे. एकदम सिनिक व्ह्यू आहे. तर ना इथपर्यंत पाणी येतोय पूर्ण अंगावर. आता तुम्हाला आवाज किती येतोय माहीत नाही. पूर्ण अंगावर पाणी येतोय. एकदम बारीक बारीक थेंब येत आहेत. मस्त सीन. थांबलोय नाश्ता करायला चिपळूणला. उपवास आहे गावाला. आपण आलेले आहेत मार्लेश्वर देवस्थानाच्या इथे. इथं समोर आहे मार्लेश्वर देवस्थान. पूर्ण हे डोंगर आहे एक आणि त्याच्या आतमध्ये एक अशी गुफा आहे. त्याच्यामध्ये हे देवस्थान आहे आणि हे स्वयंभू आहे. आणि इथं हा एकदम दुधासारखा वाहणारा धबधबा आहे. आज पुढे कंटिन्यू होत पुढे गेलं. हे एकदम डोंगरात आहे. एवढं वर चढायला लागतं आणि पूर्ण मस्त इथं वातावरण एकदम. आणि दर्शन करून पण एकदम मन तृप्त आल्याचं वाटतं. चला पुढच्या प्रवासाला बघूया काय कसं होतं. आलो आहे आपण गणपतीपुळे. आणि हा एक खवळलेला समुद्र. खवळला आहे समुद्र. दर्शन वगैरे झालं. आता निघतोय.